सियावर रामचंद्र की जय. पक्षीराज गरुडाने येऊन लक्ष्मणाचा नागपाश सोडवलेला आहे आणि या नागपाशातून सोडवल्यानंतर रामचंद्रांना उद्देशून तो म्हणतोय, देवा कसे विसरलात तुम्ही तुमचं देवत्व? ते मायावी आहेत, ते कसेही लढू शकतात, याचं तुम्हाला जाणीव नाही का राहिली? रामचंद्र ही मंद स्मित करत आपल्या मर्यादा पुरुषोत्तम असल्याचं गरुडालाच दाखवून देतात. सैन्यालाही कळतं. तुम्हाला आठवत असेल, सैन्याची आखणी करताना रामचंद्रांनी सांगितलं होतं की कोणीही मनुष्य रूपात येणार नाही, सगळे वानर रूपात येतील आणि मनुष्य रूपात असणारे रामचंद्र, लक्ष्मण, बिभीषण एवढेच असतील, कोणी येणार नाही. कारण त्यांना या मायावी विद्येची जाणीव होती. पण सैन्याला त्याची अधिक तीव्रता जाणून करून देण्यासाठी हे सगळं घडलं. रामचंद्र आणि लक्ष्मण व्यवस्थित झाले, त्याची बातमी सीतेपर्यंत पोहोचली आणि वानर सेनेच्या मध्ये अत्यंतिक आनंदी वातावरण तयार झालं. आपला प्रमुख, आपला राजा रामचंद्र सुरक्षित आहेत हे वानर सेनेला कळल्याबरोबर अत्यानंदाने त्यांनी वेगवेगळे ध्वनी काढत जय जयकार करायला सुरुवात केली आहे. वानरांचा हा तुमुल नाद इतका भयंकर आहे, इतका मोठा आहे की तो रावणाच्या महालापर्यंत जाऊन सुद्धा पोचलाय. वानर सेना एवढी आनंदात कसला जयघोष करतेय याचं आश्चर्य रावणाला वाटलं आणि रावणाने आपल्या दूतांना पाठवून नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जाऊन बघून ये म्हणाले, काय होतंय ते. दूत जाऊन बघितला. दूतानं पाहिलं की राम आणि लक्ष्मण दोन्हीही सुखरूप आहेत आणि ते सुखरूप असल्याचं बघून वानरांना अत्यंत आनंद झाला आहे आणि ते आनंदात बेहोशीत नाचतायत, गातायत, वेगवेगळी वाद्य वाजवतायत, तुमुला नाद करतायत, तोंडातून आवाज करतायत आणि ही अशीच्या अशी खबर रावणाला कळवली जाते. म्हणजे लंकापती, ते दोन्ही तर काहीच नाही झालं. आता मात्र रावणाला आतून धक्का बसतोय आणि संताप सुद्धा येतोय. हे दोन सामान्य जीव माझ्या मुलाच्या बाणाने घायाळ झाले होते. माझा मुलगा इंद्रजित, ज्याला स्वर्गातले देवता सुद्धा घाबरतात, त्यांना पराभूत करण्याची क्षमता माझ्या मुलामध्ये आहे, त्याच्या नागपाशानं या दोघांच्या वरती काहीही परिणाम होऊ नये म्हणजे काय? काहीतरी भयंकर असलं पाहिजे. आतापर्यंत लंकेच्या भोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था करून सुरक्षित असलेला रावण हा रामचंद्रांच्या सैन्याने केलेल्या आक्रमणाला थोपवून धरत होता आणि त्यांच्यावर लंकेतून आक्रमण करत होता. आपण पाहिलं होतं की चारी दिशेना 4 दरवाजे कसे बंद केलेत, वानर सेनेनं कसं सगळं घेराव टाकलाय, कोण कोणत्या दिशेला, कोणत्या द्वाराने, हे सगळं आपण बघितलं होतं. या सगळ्यामध्ये ही वानर सेना अशी आटोक्यात येणार नाही हे रावणाच्या लक्षात आलं. खरं तर रावणाच्यासाठी सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरणारा हा विषय होता. कारण त्याने रामचंद्र आणि लक्ष्मण मूर्छित झाल्यावर आपल्या राक्षसींना सांगून त्यांना त्या परत पुष्पक विमानात बसवून सीतेला मूर्छित झालेल्या रामचंद्रांना दाखवलं होतं. त्याला वाटलं की रामचंद्र तिथे मृत्युमुखी पडले आहेत असे वाटून सीता रावणाला स्वीकारायला तयार होईल, तिचं मानसिक खच्चीकरण होईल. ते घडलं नाही. त्याला वाटलं होतं की रामचंद्र पडल्याचं बघून वानरसेना आपोआप निघून जाईल. ते घडलं नाही. उलट राम आणि लक्ष्मण इथे मोठ्या शक्तीने उभे आहेत आणि पुन्हा एकदा वानर सेनेला प्रचंड शक्ती आलेली आहे. बरं, हा जय जयकार
या घोषणा, हा तुमुल नाद एकट्या रावणाला ऐकू येतोय असं नाही. हा नाद लंकेतल्या राक्षस सेनेला सुद्धा ऐकू येतोय. उलट लंकेच्या प्रवेशद्वारावर रक्षणासाठी असलेल्या सैनिकांनी राम लक्ष्मणाची गरुडाने केलेली मदत, त्या नागपाशातून झालेली मुक्तता, हे सगळं बघितलेलं आहे. झालंय असं त्याचा परिणाम की रावणाच्या सैन्याच्या मनामध्ये आता शंका उत्पन्न होऊ लागली आहे. राम आणि लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर आपल्या युवराजाच्या पराक्रमावर विश्वास ठेवणाऱ्या राक्षस सैनिकांच्या मनामध्ये भाव कुठला येतोय? अरे, काही केलं तरी हा योद्धा पराजित होत नाही. याच्या सामान्य योद्ध्यांनी लंकेची वाट लावली आहे. तो हनुमान आला, लंका जाळून गेला. अंगद आला, लंका पाडून गेला. आपल्या युवराज इंद्रजितांनी यांना मूर्छित केलं. ते पुन्हा जागे झाले. पुन्हा यांचं बळ वाढलंय. या सगळ्या युद्धामध्ये आत्तापर्यंत रथी, महारथी, खर्ची कोणाचे झालेत? तर राक्षसांचेच झालेत. 10-15 वेगवेगळ्या सेनापतींना या यांच्या वानर सेनेनं यमसदनी धाडलेलं आहे. अशा वेळी रावणाच्या सैन्याच्या मनामध्ये एक धाकधूक निर्माण होऊ लागली आहे. आपला राजा यशस्वी होईल, हे प्रचंड शक्तिशाली ठरतील, यांचं बळ वाढेल, होईल काय? आणि याच भयाने सैन्यात चलबिचल माजलेली आहे. रावणाच्यासाठी ही चलबिचल आणि हे भय चिंताजनक आहे. त्याला भीती वाटणार आहे. कारण आपल्या बाजूने लढणाऱ्या सैनिकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण होणं योग्य नाही. म्हणजे आधीच 2 हल्ल्यांनी या सगळ्या राक्षसवीरांच्या मनामध्ये भय निर्माण झालंय. त्यासोबत रावणाचा भाऊ आणि त्याचे मंत्री रावणाला सोडून निघून गेलेले आहेत. त्यासोबत नुकत्याच झालेल्या युद्धामध्ये त्याचे सैनिक मारले गेलेले आहेत. हे सगळं रावणाच्यासाठी खूप त्रासदायक आहे. आणि या अशा वाईट प्रसंगात जर सैनिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली तर त्यांचं खच्चीकरण होईल. म्हणून रावण आता इंद्रजिताला न पाठवता, स्वतः या युद्धात सहभागी न होता, महाभयंकर अशा राक्षसांना बोलवून त्यांच्या करवी हे सगळं करवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सुरुवातीलाच एक महाभयंकर अशा निशाचर राक्षसाला रावण आमंत्रित करतोय. तो कोण आहे, काय होतंय, त्याचा सामना कोणाशी होतोय, हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.